ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी अजब विधानामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलंय। ठाण्यात ज्या झाडांची पडझड झाली आहे त्यातील बहुतांश झाडं ही इमारतींच्या आवारातील आहेत असं अजब विधान आयुक्त सौरभ राव यांनी केलंय। तर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी वारंवार सांगूनही झाडांची छाटणी केली गेली नसल्याचं म्हणत नाले सफाई आणि झाडं छाटणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते दोन ठिकाणावर किंवा दोन स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत। एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याच्यात आहे तो महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दी बाहेर जे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जी घटना होत आहे त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे। मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत। त्या आयुक्तांनी एकदा सांगावं की झाडं तोडायला लागणाऱ्या मशिनरी सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, लागणाऱ्या गाड्या सोसायटीनेच विकत घ्याव्यात का, आणि मग वृक्ष प्राधिकरण खर्च काय करणार आहे? मतं मागायला सोसायटीत जाता ना, टॅक्स गोळा करायला सोसायटीत जाता ना, मग त्या सोसायट्यांना सुविधा कोण देणार? तुम्ही पाणी नीट देत नाही, तुम्ही रस्ते नीट देत नाही, तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था नीट देत नाही, आता झाडं तुटली याची जबाबदारी सोसायटीची कशी असू शकते? मला असं वाटतं की त्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्याला वर्षोनवर्ष तुम्ही त्या जागेवर बसवलेला, त्याच्यावर कारवाई का नाही होत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।